अहो आज जरा कमी जेवलात. भाजी चांगली नव्हती का? बाबा चिडून म्हणाले ती तर केव्हा चांगली असती. पण आज जरा बरी होती. मला टेन्शन आलंय, या कार्ट्याचा उद्या निकाल आहे म्हणून टेन्शन आलंय. असं म्हटल्यावर मी 5वी पोळी खाऊन संपली. आई म्हणाली अहो ज्याचा निकाल आहे त्याला काहीच नाही, तो पोळ्यांवर पोळ्या खातोय घोड्यासारखा. अशी आमची आई हो. कुणाला वाटतं नसले उपमा देते. वरच्या मजल्यावर राहणारे आमचे दामू काका, त्यांच्या तोंडात एकही दात नाही, पण ते हसतात फिदी फिदी. आणि उन्हाळ्यात त्यांच्या तोंडासमोर जाऊन बसावं, त्यांच्या तोंडात असा वारा येतो, कूलर सारखा थंडगार वारा येतो. आई आमच्या दामू काकांना काय म्हणते, बघ बघ कसं दात काढून हसतोय. आमच्या पलीकडचे बंडू काका अगदी अडकुळे. त्यांना आई काय म्हणते, बघ बघ कसा हत्ती सारखा वाढलाय. मी आईला म्हणालो, आई तुम्हाला घोडा म्हणालीस? हो मी तुला घोडाच म्हणाले. ठीक आहे घोडा तर घोडा, बाबांचाच मुलगा आहे. वाटेल तिथे अक्कल वापरू नकोस. अरे उद्या तिचा निकाल आहे, तुला काही टेन्शन नाही. नाही मी घेणार होतो, माझ्या आधी तुम्हीच घेतलं. पण नाही मी एक कविता तयार केली आहे. कशाला घ्यायचा टेन्शन, पुढे आहे बाबांचं पेन्शन. चांगली होती ना, चांगली होती ना. असे काही तास निघून गेले. मग मी बाबांना म्हणालो, बाबा आपलं सरकार किती चांगलं आहे ना. तुला या वयात काय करायचं सरकार घेऊन. नाही शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, मुलांना 8वी पर्यंत पास केलं, म्हणजे मी आरामात 8वी पर्यंत जाणार. म्हणजे मी कधीच नापास नाही होणार. छान. शेवट निकालाचा दिवस उजाडला. आमचे आई बाबा देवघरात. आता निकालाच्या दिवशी देव तर कोणाकोणाच्या मदतीला धावणार. झालं मी निकाल घेऊन आलो. अहो बाबांना दाखवलं, बाबा गणितातले मार्क 100 पैकी 38. नाला काय नाक कापलंस माझं. ओ बाबा हे माझं मार्कलिस्ट नाही, हे तुमच्या लहानपणचं मार्कलिस्ट आहे. काय ग तुला सांगितलं होतं ना की आपल्या लहानपणची कुठलीच खून ठेवू नकोस. अहो मी माळावर ठेवलं होतं तुमचं मार्कलिस्ट, या कार्ट्याला कुठनं सापडलं हेच कळना. नाही माझा बॉल माळावर पडला होता, तो काढायला गेला आणि मार्कलिस्ट हाती लागलं. अहो असे आमचे बाबा. मला जर गणितात 70 मार्क्स पडले असते तर म्हटले असते 80 का पडले नाहीत. मी बाबांना मार्कलिस्ट दाखवत म्हणालो, बाबा 70 मार्क पडले गणितात. अरे 80 का पडले नाहीत. मी पुन्हा बाबांना म्हणालो, बाबा 80च पडलेत बघा. बाबा घाबरले. बाबांचा चेहरा मर्क्युरी ट्यूब सारखा झाला होता. त्यांचाच हा प्रकाश.